आणि यानंतर एक दुःखद बातमी. आपल्या मधुर आणि सुश्राव्य आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन झालं. वयाच्या 89व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्ण युगाचा अंत झाला असून संगीत विश्वावर शोककळा पसरली. आपल्यासोबत यावर प्रतिक्रिया देण्यासाठी ज्येष्ठ गायक श्रीधर फडके आहेत. सर, सुमन कल्याणपूर यांचं निधन झालेलं आहे. काय आपल्या भावना आहेत, काय त्यांच्या गायनाची वैशिष्ट्य होती? खरं सांगू का, अगदी वाईट वाटतंय आणि काय बोलावं हेच कळत नाही. कारण हे मोठे लोक जायला लागलेत. काही दिवसापूर्वी आशाबाई गेल्या, आता सुमनताई गेल्या, ज्यांनी आपल्या गाण्याच्या माध्यमातून सर्व जगावर राज्य केलं, अशा व्यक्ती आता जायला लागलेल्या आहेत. हे खरं म्हणजे मनाला धक्का बसतो. आणि किती सुंदर गाणी त्यांनी गायली आहेत. आणि मुख्य म्हणजे चित्रपटातील गाणी ही गायला कठीण असतात, कारण ते जे दृश्य असतं त्या दृश्याला बरोबर तुम्ही एक्सप्रेशन द्यायला लागतं, त्याचे स्वर द्यायला लागतात. आणि हे सुमनताईंनी केलं. त्यांनी मला लहानपणापासून बघितलेलं होतं. आमच्या घरी यायच्या, रिहर्सल्स व्हायच्या बऱ्याच वेळेला. मला त्यांची 2 गाणी बाबूजींनी केलेली आठवतात. म्हणजे कशी करू स्वागता, हे मुंबईचं जावईमधलं, आणि दुसरं म्हणजे याच्यामधलं एकटी या चित्रपटातील त्याचं नाव मला लक्षात येत नाहीये. परंतु अशी 2 गाणी इतकी सुंदर त्या गायलेल्या आहेत, एक्सप्रेशन देऊन गायलेल्या आहेत. बाबूजींना जे हवं होतं ते दिले. हे सगळ्यात गायकाचं, सिनेमातल्या गाणाऱ्या लोकांचं खरं म्हणजे हे वैशिष्ट्य आहे की ते बरोबर नेमकं काय गायला हवं हे त्यांनी दिलेलं आहे. आणि सुमनताईंना खरंच त्याबद्दल म्हणजे मी त्यांच्याबद्दल काय बोलावं, एवढी मोठी गायिका आज आपल्यातनं गेलेली आहे, त्यांना मी मनापासून श्रद्धांजली वाहतो. श्रीधरजी, धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेबद्दल. तेव्हा अतिशय दुःखद अशी बातमी. मराठी भावगीत, भक्तिगीत आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेलं योगदान हे कधीही न विसरता येणार आहे. कलाक्षेत्रातील त्यांची कामगिरी कशी राहिलेली आहे, त्यांचा सांगीतिक प्रवास कसा राहिलाय तो आपण पाहूया. सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं होतं. मराठीसह गुजराती, बंगाली आणि पंजाबी भाषांमध्ये त्यांनी गायन केलेलं आहे. मराठी भावगीत गायनानं त्यांनी सुरुवात केली. केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, निंबोणीच्या झाडामागे ही त्यांची काही गाजलेली गाणी. कोई पुकारे धीरे से तुझे आंख के तारे हे रुपेरी पडद्यावरचं त्यांचं पहिलं गीत. मनमोहन मनमे हो तुम ही या गीताला मानाचा तानसेन पुरस्कारही त्यांना मिळाला होता. तेव्हा मराठी, बंगाली, पंजाबी, राजस्थानी, कानडी आणि भोजपुरी अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. आपल्यासोबत ज्येष्ठ गायिका फैयाज आहेत. फैयाज ताई, खरं तर सुमन कल्याणपूरकर आज आपल्यामध्ये नाही आहेत. आपण काय गमावलंय, काय वाटतं आपल्याला, काय आपली प्रतिक्रिया आहे? खरं सांगू का, म्हणजे एक एक नक्षत्र आता नाहीसं व्हायला लागले, त्याचं दुःख आहे मला. त्या सगळ्या नक्षत्रांनी आपला आपला काळ गाजवलेला होता. हो, सुमनताईंची पण भक्तिगीत, अशोकपतींची अनेक गाणी, त्यांची सिनेमातली त्यांची गाणी, आणि म्हणजे तो काळ म्हणजे असा होता ना की आम्ही सगळ्यांची गाणी, मी तर सगळ्यांची गाणी अगदी गिरादत पासून शमशाद बेग पासून सगळ्यांची गाणी मी एन्जॉय करत होते. पण सुमनताईंचं म्हणजे माझं विशेष मला का वाटतं की आमच्या ओशाला मृत्यूमध्ये, नाट्यसंपदेच्या ओशाला मृत्यूमध्ये सुमनताईंनी एक अशा लोरी म्हणजे अंगाई गीत सारखं अभिषेकीने ते केलं होतं, बॅकग्राऊंड म्युझिक. आणि त्यावेळेला अशोक पत्की अभिषेकींच्या बरोबर नेहमी असायचे कट्यारच्या निमित्तानं. कट्यारचं बॅकग्राऊंड वगैरे सगळं अरविंद मयेकर आणि अशोक पत्के अभिषेकींच्या बरोबर होते, मित्र पण होते आणि एकमेकांची मदत होती त्यांना. तर त्या ह्याला म्हणजे मला ते रेकॉर्डिंग ऐकायला मला योग आला होता.
त्यावेळेला ओशाला मृत्यू. पण मी सुमनताईंच्या समोर जायची पण माझी काय हो, त्यावेळेला मी किती कट्यारनंतर लगेच ओशाला मृत्यू आलं ना. हो. तर पण मी रेकॉर्डिंग त्यांना गाताना बघितलेलं आहे आणि अशोकजींनी, अभिषेकींनी, अरविंद मयेकरांनी ताईंना आणून तिथे ते ओशाला मृत्यूमध्ये बॅकग्राऊंड होतं ते, पण ते सुमनताईंनी केलं होतं. तेवढं मात्र मी प्रत्यक्ष त्यांचं रेकॉर्डिंग ऐकलेलं आहे. समोरात बाकी समोरासमोर त्यांची माझी खूप भेट झाली नाही, पण ह्या नक्षत्रांची भेट झाली नाही तरी ती गाण्यात होत होती हो. गाण्यात ना ऐकत होतो की आम्ही. आणखी काय हो, म्हणजे आता तशी तर त्या गातच नव्हत्या. आणि मला असं वाटतं की जेव्हा मी एका कमिटीवर होते गव्हर्नमेंटच्या, महाराष्ट्र शासनाच्या, आणि लता मंगेशकरां पुरस्कार जो होता तो सुमनताईंना दिला होता आम्ही. सुमनताईंना तो पुरस्कार दिला होता, लता मंगेशकर पुरस्कार. तो गव्हर्नमेंटचा होता, शासनाचा होता. तर तो सुमनताईंना दिला होता. आणि त्या काळातले नक्षत्र आपला आपला काळ ते गाजवून गेले हो. कोणाला कमी कोणाला जास्त असं नाहीच. स्वतःच्या स्वयंप्रकाशित होते हे लोक आणि चमकून गेले ही नक्षत्र सगळे. आपल्या काळात सगळे चमकून गेले असं मला वाटतं. आणि कुठल्याही शतकामध्ये कुठल्याही जनरेशनला मी म्हणते गाणं आवडणारीच होती. सगळ्या नक्षत्रांची गाणी आवडणारच होते की. आज जुनी गाणी घ्या, कोणाचीही घ्या तुम्ही, कुणीही गाणारे सुमनताई असतील, आत्ताच आता आपल्या आशाबाई गेल्या, लताबाई गेल्या, ही नक्षत्र आता एक एक नाहीशी व्हायला लागली हो. याचं दुःख तर आहेच, नक्कीच खूप दुःख आहे याचं. आपल्या जाऊन आशाबाईंना 2-3 महिने पण झाले नाही, आता सुमनताई गेल्या. काय सांगायचं तुम्ही मला सांगा. नक्कीच तुमच्या भावना झाल्या नाही तरी गाण्यात त्यांच्या आमच्या भेटी होत होत्या ना. हो, म्हणजे फैयाजताई असं आहे की खर तर हे नक्षत्र जरी गेलेलं असलं तरी त्या मागे जो मखमली सूर आहे तो मात्र आपल्यात कायम राहणार आहे. तुर्तास धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेबद्दल.